छत्रपती शिवाजी महाराजांचं भगवान बाबांचं आपलं रक्त आहे, आपल्याला मिळून हा लढा द्यायचा आहे. जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही समाधानी नाहोत. ते तात्पुरतं आम्ही आंदोलन स्थगित केलं आहे. SP सरांनी आता जे आश्वासन दिलं की आपण SIT स्थापन करू आणि आरोपींना तात्काळ अटक करू, यावर हे आंदोलन स्थगित केलं आहे. पण आरोपी जोपर्यंत गजाआड जात नाहीत तोपर्यंत मी समाधानकारक नाही आहे. कारण माझ्या पतीची खूप निर्गुणपणे ह्यांनी हत्या केलेली आहे. त्यासाठी मी समाधानकारक तर नाही आहे. आपल्या 3दा आश्वासन दिलं होतं नाही, मग तर आताच आश्वासन अलग आहे, त्यावेळेस अलग होतं. आता पूर्ण माझ्या सोबत महाराष्ट्र आहे. सगळं ज्या परिवार अत्याचार झालाय तो परिवार माझ्या सोबत आहे. पूर्ण महाराष्ट्र माझ्या सोबत आहे. माझ्या पतीला न्याय भेटेल आता ही मला आशेचा किरणच आहे. या आंदोलनावर मी समाधान नाही, पण जोपर्यंत गजाआड आरोपी होत नाहीत तोपर्यंत मी समाधानकारक कशी होऊ शकेल. कारण मी जीव धोक्यात टाकून माझ्या लेकरा बाळांचा न विचार करता ते जीवन कशाला ठेवायचंय म्हणून मी विषप्राशन केलं होतं. जोपर्यंत म्हणजे आरोपी गजाआड जात नाही त्यांना मी फाशीवर बघत नाही. म्हणजे अल्टिमेट नाही, मग तर उद्या SP सरांची भेट घेऊन SP सरांना सांगणार आहे 8 दिवसात आरोपी जर अटक झाले बरं आहे, नाही तर अजून आंदोलन होईल. थँक्यू. जे रस्ता रोको आंदोलनाच्या अगोदर जे निवेदन दिलं होतं त्या निवेदनामध्ये असं होतं की तात्काळ अटक करा आणि SIT स्थापन करा. तर SIT स्थापन झाली आणि त्या SIT स्थापन केलेल्या मध्ये जे काही कमी जास्त अधिकारी आहेत तर 2 अधिकारी हे कुटुंबाच्या मनावर द्यावे अशी कुटुंबाने विनंती केली. त्याप्रमाणे त्यांना लेखी स्वरूपामध्ये SP ऑफिसला येऊन ते कोण अधिकारी घ्यायचेत नवीन त्या संदर्भात त्यांनी सूचना दिल्या आणि आरोपी त्या माध्यमातून तपास माध्यमातून लवकरात लवकर कसे अटक होतील असं कुटुंबाला आणि जे प्रतिनिधी आहेत तिथले त्या प्रतिनिधीला SP साहेबांनी आता सांगितलेलं आहे. ही मागणी जर मान्य नाही झाली तर पुन्हा टोकाचं देखील आंदोलन करत असल्याचे सांगितले. नाही, हे जे आजचं आंदोलन होतं हे ज्ञानेश्वरीताईच्या न्यायाची सुरुवात आहे असं माझं मत आहे. कारण हे पहिलं पाऊल आहे ज्ञानेश्वरीताईनं टाकलेलं. ज्ञानेश्वरीताईच्या पाठीमागं गावकरी आम्ही सगळे आणि स्वतः ज्ञानेश्वरीताईनं मागच्या काही दिवसामध्ये एक आव्हान केलं होतं सगळ्यांना. त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी आदरणीय संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील हे इथं येऊन गेले होते. त्याच्यानंतर 2 दिवसानं SIT स्थापन झाली आणि जे पीडित कुटुंब आहे, ज्याला काहीतरी माणुसकी आहे, ज्याला काहीतरी समाजाचं देणं लागतंय, असे सगळे लोक या ज्ञानेश्वरीताईच्या पाठीमागं भक्कमपणे उभं आहेत आणि उभा जोपर्यंत आहेत की जोपर्यंत ज्ञानेश्वरीताईला न्याय मिळत नाही आणि हे सगळे आरोपी जेरबंद होत नाही तोपर्यंत हे सगळे आलेले लोक हे ज्ञानेश्वरीताईला भक्कमपणे साथ देतील. आमच्या भगिनी ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी आज आम्ही कणवडीत रस्ता रोको केलता, पण शासनानं त्या बायपासून वाहनं काढून दिले म्हणून आम्ही गावातून पुन्हा बायपासला आलो आणि आमची मागणी होती की SIT स्थापन करावी. ती मागणी पुन्हा मनोजदादा जरांगे साहेबांनी पण केली, पाटलांनी त्यांना भेट दिली, त्यांची आम्ही भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी SIT स्थापन केली, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. पण आता जे SIT मध्ये 2 अधिकारी परिवाराच्या म्हणण्यावर घेण्याची मागणी आता आम्ही SPला बोलून दाखवली, त्यांना मान्य केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या साहेबांची लवकरच भेट होईल. पण आम्ही हे लढा इथंच न थांबता जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही पुढचं जल आंदोलन आमच्या नदीमध्ये उड्या मारून आम्ही तिथं जीव देऊ असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. त्यासाठी तात्काळ या आरोपींना अटक करा आणि या गुन्ह्याचा तपास लावा अशी मागणी आम्ही गावकऱ्याच्या वतीनं आज केलेली आहे. आणि त्या मागणीसाठी आज आम्ही इथं रस्ता रोको आंदोलनासाठी गावातून आम्हाला पुढं बायपासला यावं लागलं. ही आज आम्ही करून आत्ता आमच्या मागणी लढ्याला ही सुरुवात झाली आहे. गेलं 22 महिने आम्ही थांबलो. 22 महिन्यात कुठे SIT नेमली नाही, कुठे आरोपी सापडले नाहीत म्हणून आम्ही गाव सासर आणि माहेर मनोजदादा जरांगे पाटलांनी भेट दिली. रोहितदादा बोलले, सुप्रियाताई येऊन गेल्या, बरेच येऊन गेले, पण ज्यांना भेट दिली नाही ते स्थानिक आमदार 22 महिन्यात ज्ञानेश्वरीताईला का भेटले नाहीत हे प्रश्न मी त्यांना विचारला आणि ते कधी भेट घेणार ज्ञानेश्वरीताईचे स्थानिक आमदार असा मी मला प्रश्न त्यांना केला आहे. कोणते 2 अधिकारी आहेत ज्यांची तुम्ही जे कुटुंबातून 2 नावं देतील ते देतील आणि ते नावं होतील आश्वासन दिलं तसं त्यांना सांगितलं की तुम्हाला कुटुंबाला भेटायला पाठवा. चलो